नमस्कार अमरावती। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्याला ठाकरे सेना आणि एमआयएमने जोरदार विरोध दर्शवला। महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी घोषणाबाजी, टमाटर फेक आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न करत वातावरण चांगलेच तापले। अमरावती महानगरपालिकेत जन्ममृत्यू नोंदी संदर्भात आढावा बैठक घेण्यासाठी आलेले भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याला ठाकरे सेना आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय। मनपा प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी किरीट सोमय्या वापस जाओच्या घोषणा देत निषेधही व्यक्त केला। यावेळी काही आंदोलकांनी सोमय्या यांच्या वाहनाचा ताफा अडवण्याचाही प्रयत्न केला, तर काही कार्यकर्ते थेट गाडी समोर झोपले। याशिवाय टमाटर फेक करत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना किरीट सोमय्या यांनी महानगरपालिकेत बैठक कशी घेतली असा सवालही ठाकरे सेना आणि एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय वातावरण बिघडवण्याचं काम सोमय्या करत असल्याचा आरोपही करण्यात आला। संभाव्य विरोध लक्षात घेता किरीट सोमय्या यांनी बुलेट प्रूफ जॅकेट परिधान करून महानगरपालिकेत प्रवेश केला। तसेच पत्रकार परिषदेलाही त्यांनी हजेरी लावली। या संपूर्ण दौऱ्यादरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। घोषणाबाजी आणि आंदोलनामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण आणखी तापले असून या घटनेची चर्चा आता संपूर्ण राज्यभर रंगू लागली आहे। मी आलो होतो त्यावेळी बुलेट प्रूफ घातलं नव्हतं आणि काही गोष्टी जे असतात जे सिक्युरिटी संबंधित असतात ते आम्हाला पहिला सल्ला दिला जातो की आपको इसके ऊपर कोई भी चर्चा करने का अधिकार नहीं। किरीट सोमय्या यांच्या अमरावती दौऱ्याने पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फोडले असून विरोधक आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आता पाहायला मिळते। महानगरपालिकेच्या आयुक्त, महापौर, उपायुक्तांना मी प्रश्न करतो, आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये आचारसंहिता आहे आणि हा माजी खासदार अमरावतीमध्ये काय करताय? आचारसंहितेमध्ये यांनी कोणी अधिकार दिला यांना कॉर्पोरेशनमध्ये मीटिंग लावायचा? मागच्या वेळेला यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की किरीट सोमय्याने इथं मीटिंग घेतली का? त्यांनी लेखी उत्तर दिलं की अशी कुठलीही मीटिंग झाली नाही। मग मला सांगा, हे दिशाभूल नाही करू आले का? पत्रकाराची दिशाभूल करत आहे, नगरसेवकाची दिशाभूल करत आहे, अमरावती शहरातल्या नागरिकांची सुद्धा दिशाभूल करत आहे। आणि हा किरीट सोमय्या एक माजी खासदार आहे, काय करते तो अमरावतीने इथं येऊन हा विनाकारण शहराचं वातावरण गढूळ करताय। आमचा आरोप आहे त्याला मीटिंग घ्यायची आहे, त्यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात घ्यावं। आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्याला समर्थन करणाऱ्याचा सुद्धा जाहीर निषेध करतो। आम्हाला असा आपल्या शहरामध्ये वातावरण चांगलं ठेवणारा व्यक्ती पाहिजे। या किरीट सोमय्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकलं आहे आणि जातीच्या भरोशावर हे राजकारण करू राहिलं। हिंदू मुसलमान करतात। फक्त हे यांना काहीतरी चर्चेत राहण्यासाठी महिना 2 महिन्यातून एखादा विषय पाहिजे, म्हणून हे किरीट सोमय्याला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भडकून देतात आणि हा फक्त पालतू कुत्ता आहे। हा किरीट सोमय्या जो आहे फक्त पालतू कुत्ता आहे। जेवढं भुकायला दिलं, जेवढे दाणे टाकले त्याच्यासोबत तेवढा भुकतो आणि त्यानं मला सांगा काय गरज आहे त्याला अमरावतीमध्ये यायची? कुठला घोडा आहे? आम्ही आहे ना, 40,000 लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे। आम्ही सक्षम आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तासोबत, महापौरासोबत आम्ही भांडू आणि शहरातल्या नागरिकांना न्याय मिळवून देऊ। आणि हा आता माझ्या तोंडून शिव्या काढत नाही मी, परंतु मी त्याला प्रश्न करतो, तो त्यांचे महापौर हे इतक्या काळजीपूर्वक नाही काय? त्यांच्या महापौरामध्ये धमक नाही काय? शहराचं नेतृत्व करताना ते बीजेपीची सत्ता आहे, त्यांनी त्याच्या महापौराला आदेश द्यायला पाहिजे आणि शहरातला जो गढूळ वातावरण आहे त्याने स्वच्छ करायला पाहिजे। याचा अर्थ बीजेपीच्या लोकांचा बीजेपीच्या महापौरावर विश्वास नहीं है असं मला असं वाटते, म्हणून ते मुंबईवर इथपर्यंत येत आहेत। पड़ा कि भाई किरीट सोमय्या साहब आने वाले हैं करके, लेकिन हमने मैडम के पास गए, मैडम को ये पूछे कि भाई वो क्यों आ रहे हैं। मैडम ने ये जवाब दिया हमको कि भाई हमने नहीं बुलाया। हमने महापौर साहब से पूछे तो वो बोले हमने भी नहीं बुलाया। तो हमने ये बोले, प्रशासन से ये सवाल किए कि भाई अपना आचार संहिता चालू है, आचार संहिता में ये क्यों आ रहे हैं? और इनके आने के बाद में जो होता है सब मुद्दे क्रिएट होते हैं, सबसे ज़्यादा जन्म मृत्यु के मुद्दे। आज जन्म मृत्यु के प्रमाण पत्रों के लिए लोग लाइन लगा कर है, पूरे मैदान में लाइन लगा कर है। लोगों को यहाँ पे सर्टिफिकेट मिल नहीं रहे, लोगों के बच्चों के एडमिशन रुके हुए हैं। हमने इनसे ये बोला कि भाई क्यों आ रहे, हम इनको आने नहीं देंगे, इनका निषेध करो। हमने पुलिस प्रशासन से रिक्वेस्ट किए कि भाई इनको आने मत दो, लेकिन इसके बावजूद भी इन्होंने हम सभी कॉर्पोरेटर एमआईएम के 12 नगर सेवक और हमारे साथ में उद्योग गट के सभी नगर सेवक मौजूद थे। हमने नारेबाजी किए
पुलिस प्रशासन ने हमको दबाते हुए, हमको रोकते हुए उनको आने की परमिशन दी है। सबसे पहले हम इसका निषेध करते हैं कि इनका पुलिस प्रशासन का ये गलत है कि हम यहाँ के नगर सेवक हमको रोक रहे हैं, हमारी नगर पालिका हमको रोक रहे हैं और उनको आने की बिल्कुल उनको सिक्योरिटी दे रहे हैं। ये कहाँ का न्याय है? और हमारे जो बीजेपी के लोग हैं, हमारे महापौर साहब हैं, उनको भी ये समझना चाहिए कि भाई वो कैसे अंदर बैठ के इनसे मीटिंग ले रहे हैं। भाई अपने आचार संहिता चालू है, आचार संहिता में ये लोग कैसे मीटिंग कर रहे हैं, ये बात का हम पूरा निषेध कर रहे हैं। और हमारे जो लोगों को अभी हमारे नगर सेवकों को राजापेट पुलिस स्टेशन लेके गए, ये कहाँ तक के न्याय है, ये कहाँ तक सही है? हमारे पूरे अभी 7 नगर सेवक राजापेट पुलिस स्टेशन में डिटेन है, ये कैसा है? ये हम इसका पूरी तरीके से निषेध करते हैं।